कधी 12 कधी 15 कांदा परवडेना, सरकार कोंडी सोडवेना। कांदा कापल्यावर ज्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही ते आज अश्रू ढाळतायत असं उपमुख्यमंत्री म्हणतात। महाराष्ट्रात कांदा प्रश्न पेटला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलंय, कांद्याला आम्ही 3-3.5 रुपयांनी भाव वाढवलाय, म्हणजे 12 वरून आता 15 वर नेलाय। 12 रुपये दरानं नाफेड आणि महा FCC मार्फत थेट सरकारी कांदा खरेदी सुरू केला जाणार आहे। एकीकडे महाराष्ट्रात कांद्यानं शेतकऱ्यांना पुरतं रडवलं असताना मुख्यमंत्र्यांनी 2 आणि 3 रुपये भाव वाढवून आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी किती संवेदनशील आहे हे सांगून 3 रुपयांची मलमपट्टी केली आहे। फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांचं कंबरड मोडले आणि सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे असं दाखवलं जातंय। काय आहे खरं, पाहूयात तर खरं याच व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। कधी 12 तर कधी 15 कांदा परवडेना आणि सरकार कोंडी सोडवेना। कष्टानं पिकवलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल भाव मिळत असल्यानं राज्यातील शेतकरी संतप्त झालाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होऊन राज्यात ठिकठिकाणी जोरदार रास्ता रोको केला। गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकार विरोधात आक्रोश केला। मात्र या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नाविषयी प्रतिक्रिया दिली। काय म्हटलंय त्यांनी, पाहूयात। 100% राजकीय आंदोलन आहे। म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत। पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। नाशिकमध्ये आहे ते आंदोलन पाहायला मिळते, कारण की रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतात, रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की फोटो ऑपॉर्च्युनिटी चालली आहे, ते विरोधी पक्षात आहेत, त्यांचं काम आहे ते दाखवून राहिले। फडणवीसांनी म्हटलंय की आम्ही शेतकऱ्यांसाठी संवेदनशील आहोत, मात्र महाराष्ट्राचा शेतकरी आनंदात आहे का? कांदा कापल्यावर डोळ्यात पाणी येतं की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, पण बाजार समितीत कांदा विकायला नेल्यावर उभ्या आयुष्याचा झालेला कोळसा पाहून ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू येतात ना, त्या रक्ताच्या अश्रूंची किंमत सरकारच्या 3.5 रुपयांच्या संवेदनशीलतेत कधीच मोजता येणार नाही। 5 मे 2026 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात एका सभेत बोलताना म्हटलं होतं, बाजारभाव कोसळल्यानं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दरानं कांदा खरेदी सुरू होत असल्याची घोषणा केली आणि ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे असं सांगितलं। आज 26 मे 2026 ला केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांनी वाढवून तो 15 रुपये प्रति किलो केल्याची माहिती दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली। मात्र हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे का? मंडळी, 1 क्विंटल कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला 2,000पेक्षा जास्त खर्च येतो, म्हणजे प्रति किलो 20 ते 22 रुपये। एका एकरात कांदा लावण्यासाठी साधारण 80,000 ते 90,000 रुपये खर्च लागतो। बियाणे, नांगरणी, मशागत आणि मजुरी, खतं, औषधं, पाणी देणं, निंदणी, काढणी, वाहतूक या सर्व प्रक्रियेतून कांदा तयार केला जातो आणि प्रति किलो कांद्याला कमीत कमी 20 रुपये खर्च येतो। मात्र कांद्याला दर भेटतो किती? 15 रुपये फक्त, आणि सरकार अभिमानानं मिरवतंय की आम्ही 15 रुपये दर केलाय। शेतकऱ्यांना सध्या मिळणारा बाजारभाव हा त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत आणि आज ज्यांच्याकडे शेतकरी न्याय मागतायत तेच नेते म्हणतायत आम्ही कांद्याचा दर 3.5 रुपयांनी वाढवला। उद्या दिल्लीत केंद्राची बैठक होणार आहे। आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे। संवेदनशील, आता या शब्दाची व्याख्या काय घ्यायची शेतकऱ्यांनी? ज्या शेतकऱ्याला तुम्ही 3.5 रुपयांची भीक घालताय ना, त्या शेतकऱ्याच्या 1 किलोच्या कांद्याचा उत्पादन खर्च आज 20 ते 22 रुपये आहे आणि तुम्ही सांगताय आम्ही 15 रुपये दर केला। मग उरलेला 7 रुपयांचा खड्डा काय शेतकऱ्यांनी त्याच्या बापाच्या सातबाऱ्यावर खोदायचा की तुमच्या या संवेदनशीलतेच्या कोरड्या गप्पांनी तो खड्डा भरायचा? 2016 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा कांद्याचे भाव प्रचंड कोसळले होते। अनेक ठिकाणी 1 ते 2 रुपये प्रति किलो कांद्याचे दर झाले होते। शेतकऱ्यांनी नाशिकच्या लासलगाव आणि पिंपळगाव, बसवंत सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये लिलाव बंद पाडून निषेध व्यक्त केला होता। नाशिक आणि नगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर धडक देऊन सरकारकडे कांद्याला हमीभाव आणि निर्यातीसाठी विशेष सवलतींची मागणी केली होती। 2017 मध्ये जून महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संप पुकारला होता।
कांदा आणि इतर शेतीमालाच्या भावासाठी नाशिकसह राज्यभर मोठी निदर्शनं झाली, ज्यामुळे ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर झाली. मार्च 2018 मध्ये नाशिक ते मुंबई असा 180 किलोमीटरचा पायी प्रवास हजारो शेतकऱ्यांनी केला. यात प्रामुख्यानं कांद्याला हमीभाव आणि वनजमिनींचे प्रश्न महत्वाचे होते. मार्च 2023ला नाशिककडून पुन्हा एकदा 10,000हून अधिक शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले. कांद्याला प्रति क्विंटल 600 रुपये अनुदान आणि 2,000 रुपये हमीभावाची प्रमुख मागणी यात होती. ऑगस्ट 2023 मध्ये केंद्र सरकारनं 40% निर्यात शुल्क लावल्यानंतर नाशिकमधील लासलगाव आणि इतर बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला. सप्टेंबर 2025 कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं 7 दिवसांचं फोन स्ट्राईक आंदोलन केलं, ज्यात शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांना फोन करून आपल्या व्यथा मांडल्या. कांद्याला 1 रुपया भाव मिळाल्यानंतर धाराशिव येथील शेतकऱ्यानं संपूर्ण कांदा जाळून टाकला आणि आता सुद्धा कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलंय. फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांची झालेली ही व्यथा आहे आणि फडणवीस सरकार 2 आणि 3 रुपये बाजार वाढवून आम्ही शेतकऱ्यांसाठी खूपच काहीतरी केलं असं सांगतायत. महाराष्ट्रात 70 लाख टन कांदा विकतो आणि तुमची नाफेड किती खरेदी करणार? फक्त 2 लाख टन. उरलेला 58 लाख टन कांदा काही शेतकऱ्यांनी त्याच्या घरात सडवायचा का, की तुमच्या मंत्रालयाच्या दारात आणून ओतायचा? जेव्हा नाशिकच्या चांदवड चौफुलीवर, लासलगावच्या बाजारात आणि समृद्धी महामार्गावर शेतकरी आपली पोटची पोरं असल्यासारखा जपलेला कांदा रस्त्यावर फेकतो ना, तेव्हा तो हौसेनं फेकत नसतो. त्याच्या घामाचं आणि रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या मालाला जेव्हा बाजारात अवघा 1-1.5 रुपया भाव मिळतो ना, तेव्हा त्याचं काळीच फाटतं, तुटतं. आणि मंत्री मुंबईत बसून AC गाड्यांमधून सांगतात आम्ही दर 3.5 रुपयानं वाढवला. 3.5 रुपयात आज एका लहान मुलाचं चॉकलेट सुद्धा येत नाही. 3.5 रुपयात आज एक बिस्किटचा पुडा सुद्धा मिळत नाही. आणि तुम्ही वर्षभर राबणाऱ्या, उन्हातानात उताणं होऊन मातीत घाम घालणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडावर 3.5 रुपये फेकताय आणि वरून स्वतःची पाठ थोपटून घेताय की आम्ही संवेदनशील आहोत. जर हीच तुमची संवेदनशीलता असेल तर आम्हाला तुमची ही क्रूर संवेदनशीलता नकोय. हा शेतकऱ्याचा सन्मान नाही, हा देशाच्या अन्नदात्याचा जाहीर अपमान आहे. शेतकरी डबघाईला आलाय, बँकांची कर्ज थकलीत, सावकार दारात उभा आहे, पोरीचं लग्न करायचंय, मुलाची शाळेची फी भरायची आहे, घरात आजारी बापाच्या औषधाला पैसे नाही आहेत. अशा वेळी तुमचा हा 3.5 रुपयांचा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ सोडण्यासारखा. तुम्ही शेतकऱ्याला मदत करत नाही, तुम्ही शेतकऱ्याच्या आगतिकतेची थट्टा उडवताय. राजकारण्यांच्या डोळ्यात कधीच अश्रू येत नसतात हे या महाराष्ट्राला चांगलंच ठाऊक आहे आणि आलेच तर ते मगरमचके अश्रू असतात हे सुद्धा आता कळून चुकलंय. मग ते सत्ताधारी असो की विरोधक, पण आज शेतकरी जे बोलतोय ते कोणत्याही पक्षासाठी नाही, तर त्या मातीच्या लेकरासाठी बोलतोय ज्याचा 7-12 आज धोक्यात आलाय. जेव्हा एखादा शेतकरी भाव मिळत नाही म्हणून आपल्याच कांद्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवतो, नांगर चढवतो, तेव्हा सरकारची संवेदनशीलता कुठे जाते? जेव्हा एखादा तरुण शेतकरी नैराश्यातून गळफास घेतो आणि मागं सोडून जातो आपली वृद्ध आई वडील, लहान मुलं, तेव्हा तुमची संवेदनशीलता मंत्रालयाच्या फाईलीमध्ये गहाण पडलेली असते का? काय वाटतं तुम्हाला हो? तुम्हीच सांगा, व्यक्त व्हा.